उपमास द्यायची झाली तर सभोवती अनंत वादळ असतानाही, प्रचंड सोसाट्याचा वारा वाहत असतानाही गाभाऱ्यातला लांबण दिवा आपल्या अंतस्थ वृत्तीने जसा शांतपणे जळत राहतो, त्याप्रमाणे गोमंतकात इतकी सगळी स्थित्यंतर होत असतानाही सातत्यानं जवळजवळ 5 दशकाहून अधिक काळ हे दादांनी लेखन केलेलं आहे. मला वाटतं नव्या पिढीसमोर हे एक आव्हान आहे. आज आपली चर्चा खूप होते, भाषेबद्दल होते, संस्कृतीबद्दल होते, की पुढची पिढी काय करणार हा सवाल तर नेहमीच विचारला जातो. की आमच्या काळात आमच्या लहानपणी ज्या गोष्टी आमच्या पुढे ठेवल्या जात होत्या त्या सगळ्या आज बाजूला गेल्या. नवीन पिढीच्या समोर एक प्रचंड मोठं असं आपलं तंत्रज्ञानाचं साम्राज्य आहे. या साम्राज्यात ती पिढी एवढी गुरफटली की तिकडून डोळे नजर काढून बाहेर बघायची थोडीशी उसंत त्याला नाही, आणि त्यांनी नजर जरा बाहेर काढली तरी मागे त्यांचे पालक टकलेले आहेत, डोंट डेव्हिएट फ्रॉम युअर अम्बिशन म्हणून सांगायला. त्यामुळे या पिढीला आता पुढे काय करावं हा एक मोठा प्रश्न आहे. अनेकांना खूप गोष्टी माहीत नाही. आपल्याकडच्या तर कित्येक गोष्टी गेल्या 5 वर्षांच्या काळात आपण हरवून टाकलेल्या आहेत. खाण्याबद्दलच्या म्हणा, विचारांबद्दलच्या म्हणा, वाचण्याबद्दलच्या म्हणा, जग जितकं बदलत जातं तितके आपण मागे मागे जे काय आहे ते सगळं मागच ठेवून रेत्या हाताने पुढे पुढे चाललो. खरं म्हणजे जो समाज किंवा जो माणूस ज्याने पुढे जायला पाहिजे त्याचे हात हे भरलेले असले पाहिजेत. निदान गेल्या काळातली एक शिदोरी, त्याच्यात जशी वाटचालीसाठी माणूस घरातनं बाहेर पडला की आई शिदोरी बांधून द्यायची, ती तो पुढे जाणार आहे म्हणून द्यायची, की घरातलं काहीतरी त्याला वाटेवरती खाता यावं म्हणून द्यायची. आता शिदोरी देण्याची पद्धत नाही, आपण पुढे जातो ते रिकाम्या हाताने जातो, आणि मग मागे वळून बघतो तेव्हा आपल्याला दिसतं की आता मागे कुठली वाटही नसते. त्यामुळे समोर जी वाट दिसेल तिकडे भरकटत जाण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. असं आजचं एकूण सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय चित्र आहे. या संबंध परिस्थितीमध्ये मग साहित्याच्या संदर्भात आपण कसला विचार करायचा हा एक साहित्यिक म्हणून मला खूपदा प्रश्न पडतो. आपण का लिहितो, आपण का लिहावं, कोणासाठी लिहावं. खूप जण म्हणतील मी माझ्या समाधानासाठी लिहितो, मला वाटावं म्हणून लिहितो. पण हे याचं पूर्ण उत्तर असू शकेल का? तुमचं साहित्य म्हणजे शेवटी काय? तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणाशी, असं तुकारामांनी म्हटलं. की मी हे जे काही लिहिलंय, मी हे जे काही मांडतोय लोकांच्या समोर, ते काय आहे? तो माझ्या मनाशी केलेला संवाद आहे. मी स्वतःशीच घातलेला एक वाद आहे, आणि यातून जी काही निर्मिती झाली ती मी लोकांच्या पुढे ठेवतोय. मग असं जर असेल तर मग त्याचा संबंध हा लोकांकडे, समाजाकडे येतो हे तर उघडच आहे. या परिस्थितीत आपण केवळ स्वतःपुरतच लिहत राहावं का? आपण स्वांत सुखाय बनत राहावं का? की आपले काहीतरी लागेबांधे या भोवतालच्या माणसांशी आहेत म्हणून आपण लिहित राहावं? हा विचार थोडासा प्रकर्षाने व्हायला पाहिजे आत्ताच्या काळात. कारण दुभंगत चाललेल्या या समाजाला, विभक्त होत चाललेल्या कुटुंबांना, अगदी विस्मरणामध्ये जात असलेल्या नात्यांना आणि चिखलामध्ये तुडवत जात असलेल्या भावभावनांना एकत्र ठेवायचं असेल तर मग त्यासाठी केवळ शब्द हेच माध्यम पुढच्या काळात आपल्याला लागेल हे लक्षात ठेवा. त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. हे शब्दांचं धन घेऊन आपण जोपर्यंत पुढे जात नाही तोपर्यंत सगळं कठीण आहे. मला कधी कधी भीती वाटते की आता फेसबुकवरती जी पिढी बोलू लागली त्या पिढीला कदाचित भविष्य काळामध्ये आपलं हस्ताक्षर करता येणार नाही. कदाचित त्यांना सही म्हणजे काय ते सांगावं लागेल, याला सही म्हणतात. जेव्हा एक काळ असा होता की आपण अक्षरांवरनं माणसाचा स्वभाव ओळखायचो, त्याचं व्यक्तिचित्रण करत, त्याचं मानसशास्त्र काय याचा अंदाज बांधायचो. नुसती सही बघून हा माणूस कसा आहे, हा तुसडा आहे का, हा चांगला आहे का, हा सज्जन आहे का, दानी आहे का, उदार आहे, हे नुसतं त्याच्या सहीवरून ओळखायचो. तेही एकेकाळी सगळं लोप होणार. इंटरनेटवर सगळे मजकूर एकसारखे दिसणार, आणि मग त्यात माणसाचा चेहरा हा इंटरनेटवरून पूर्णपणे पुसला जाणार. हा माणसाचा चेहरा आणि त्याच्यामध्ये असलेला देवाचा आत्मा टिकवून ठेवण्याचं साहित्य हेच एकमेव माध्यम आहे. म्हणून साहित्याची सेवा करणारी नवी पिढी जर घडायची असेल तर मग दादांसारखे जे महर्षी या क्षेत्रामध्ये आहेत त्यांना लोकांच्या समोर आणणं, त्यांच्या सेवेचा गौरव करणं, मोठ्या अगत्यानं त्यांच्या पायावरती डोकं ठेवणं हे आज क्रमप्राप्त आहे.